नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही 33 केवीचा सप्लाय आलेला आहे. होय 33 केवीचा सप्लाय आलेला आहे. आयसोलेटरला आलेला आहे. इथनं परत सिटीला आलेला आहे. इथं 33 केवी इनकमवर मायनी ब्रेकर 33 केवीचा ब्रेकर आहे हा बा. आणि परत यो आयसोलेटरला आलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही 33 केवीचा बस बार आहे. हा बघू शकता तुम्ही 33 केवीचा बस बार. ही 33 केवीचा बस बार आणि ही 33 केवीचा बस बार आहे. हा बघू शकता 5 mm ट्रान्सफॉर्मर HV साईड 2 आहे ती 11 केवीची. हा बघू शकता ब्रेकर आहे HVचा. परत सिटीला आलेलं आहे कनेक्शन. परत आयसोलेटर हा बघू शकता तुम्ही ट्रान्सफॉर्मर आहे 5 mm. हा बघा आयसोलेटर. ही बारकी बघा PT. ही CT आहे. परत ब्रेकर 11 केवीचा ब्रेकर. बस बारचा आयसोलेटर मित्रांनो. ही 11 केवी बस बार आहे. बस बार इथनं आउट गोईंग फीडर गेलेले आहेत. ही 11 केवीचा आउट गोईंग फीडर आहे. हे बघू शकता 11 केवी पसगाव आहे. ही 11 केवी बनपुरी जे आहे. पलीकडं 11 केवी बारगाव आणि पलीकडं त्याच्या पलीकडं 11 केवी येरवाडी जी. आणि पलीकडं साईडला 22 केवीचा बस बार आहे मित्रांनो. आणि खालचा ट्रान्सफॉर्मर 22 केवीचा ट्रान्सफॉर्मर आहे. 5चाच आहे तो पण. आणि 22 केवीचा बस बार आहे. आणि तिथनं 3 गावठाण आहेत. पिंपरी, मांडवे, इनकुळ. आणि 22 केवीचा एक EG 22 केवी बोंबाल EG. हे असे आमचं 33/22 + 11 केवीचा आमचं सबस्टेशन आहे. बघू शकता सबस्टेशन. आता नवीन ट्रान्सफॉर्मर झाला आहे मित्रांनो 10 mmचा. जो पण तुम्हाला दाखवतो बघा. हा 10 mmचा आहे. यो 5 आणि यो पलीकडचा 5. आणि हा पलीकडं बे चालू आहे नवीन ट्रान्सफॉर्मरचा. बघू शकता सबस्टेशन खूप मोठं व्हायला लागलेलं आहे आता. ही कॅपॅसिटर बँक आहे. ही कंट्रोल रूम आहे.